मी डॉक्टर हेमांगी महाजन, मी बिर्ला हॉस्पिटलमध्ये ॲज अ कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे। आज आपण बघणार आहोत डोळ्यातून पाणी काय येतं आणि त्यासाठी आपण काय करू शकतो। तर डोळ्यातून पाणी येण्याची बरीच कारणं आहे। त्यातलं एक कारण म्हणजे लासूर। लासूर म्हणजे काय की आपल्या डोळ्यांचा निचरा करण्यासाठी डोळ्याच्या खालच्या भागामध्ये छोटी पिशवी असते। त्या पिशवीचा मार्ग जेव्हा बंद होतो आणि तिथे पाणी साचतं त्याला इन्फेक्शन होऊन त्याला लासूर असं म्हटलं जातं। मेनली लासूर हा आजार वयाच्या 40-50 नंतरच्या पेशंट्समध्ये फारसा आढळतो। त्यासाठी आपण पहिली गोष्ट एक छोटीशी तपासणी केली जाते, ज्या तपासणीमध्ये आपण अश्रूंचा मार्ग मोकळा आहे का, अश्रू कुठल्या बाजूने येतात हे बघतो आणि त्यानंतर ठरवतो की ऑपरेशन करायचं की नाही करायचं। तर यासाठी लासूर म्हणजे काय आपण हे समजून घेऊया। तर आता हा जो आपला डोळा आहे, इथून छोटी 2 छिद्रे असतात, ज्या छिद्रातून जे पाणी येतं डोळ्यात, या बाजूला जी असते ती ग्रंथी असते, ग्रंथींमधून स्राव येतो अश्रूंचा। ते स्रावाचा निचरा जो असतो तो या भागातून खाली नाकाच्या वाटे किंवा घशात होतो। जेव्हा त्या पिशवीचा मार्ग काही कारणास्तव बंद होतो तो अश्रू तिथेच अटकतात आणि डोळ्यातून पाणी येत राहतं। अश्रू जर तिथे अटकले तर त्याला इन्फेक्शन होतं आणि त्याला आपण लासूर म्हणतो। तर लासूर करण्यासाठी पहिले जर ते ॲक्यूट फेजमध्ये असेल, ॲक्यूट फेज म्हणजे काय की जेव्हा इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात आहे त्यावेळेस औषधं गोळ्यांनी तो आजार आपण शांत करतो। एकदा शांत झाल्यानंतर तपासणी केली जाते आणि तपासणीनंतर मार्ग जर बंद असेल तर आपण ऑपरेशनचा निर्णय घेतो। तर ऑपरेशन 2 प्रकारे करण्यात येतं। पहिलं जे आहे त्याला म्हणतात डॅक्रोसिस्टोरायनोस्टोमी। यामध्ये आपण नवीन रस्ता तयार करतो। यामध्ये काय केलं जातं की इथे एक छोटासा इन्सिजन घेतला जातो, आतमध्ये उघडलं जातं। हा जो तुमचा मार्ग आहे हा आपण नाकाच्या हाडामध्ये ओपन करतो। म्हणजे हा जो खालचा मार्ग बंद आहे तो आपल्याला ओपन करता येत नाही, तर आपण इथून डायरेक्टली ते नाकाच्या वाटेत उघडतो, तिथून पाण्याचा निचरा होतो आणि पेशंटला परत त्रास होत नाही। दुसरं जे ऑपरेशन आहे त्यामध्ये आपण ही जी पिशवी असते ही पिशवीच परमनंटली काढून जाते। याचा फायदा असा की काही पेशंट जे असतात त्यांना DCR ही सर्जरी करता येत नाही, त्याच्यासाठी काही कॉन्ट्राइंडिकेशन असतात। ज्या पेशंट्सला मोतीबिंदू ऑपरेशन हे लगेच करायचे असते त्यांच्यामध्ये DCR करण्यापेक्षा DCT करून, DCT म्हणजे डॅक्रोसिस्टेक्टमी, याच्यामध्ये पिशवी काढली जाते, ते करून आपण 8 ते 10 दिवसांमध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन करू शकतो। मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी क्रायटेरिया आहे की तुमची जी पिशवीचा मार्ग आहे हा मोकळा पाहिजे। जर तो बंद असेल किंवा त्याच्यातून इन्फेक्शन असेल तर कुठेही आपण ऑपरेशन करू शकत नाही। पहिले आपल्याला ह्याचा निदान करून त्याची ट्रीटमेंट करावी लागते, मगच आपण त्याच्यानंतर मोतीबिंदूचं ऑपरेशन करू शकतो। तर DCTमध्ये आपण ही जी पिशवी आहे ही काढून टाकतो। म्हणजे DCRमध्ये आपण मार्ग तयार करतो, तर ह्यामध्ये हा मार्ग जो आहे हा तयार न करता फक्त पिशवी काढली जाते। पिशवी काढल्यानंतर डोळ्यातून थोड्याफार प्रमाणात पाणी येतच राहणार आहे, त्याला काही पर्याय नसतो। ऑपरेशन करताना हे ऑपरेशन आपण साधारणतः लोकल ॲनेस्थेशियाखाली म्हणजे लोकल भूल देऊन करणार आहोत। भूल दिल्यानंतर ऑपरेशनच्या दिवशी तुम्हाला ॲडमिशनची गरज नसते। ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही घरी जाऊ शकता। ह्या सर्जरीमध्ये आपण जी सर्जरी करतो ह्याला एक्सटर्नल DCR किंवा एक्सटर्नल DCT म्हणतात। तर ह्याला टाके टाकलेले असतात। हे टाके आपण 8 दिवसानंतर काढतो। त्यानंतर पेशंटला साधारणतः महिनाभर औषध उपचार करावे लागतात। महिन्यानंतर 2 ते 3 फॉलोअप्स असतात, ज्याच्यामध्ये आपण मार्ग मोकळा आहे का हे चेक करतो। ते करून पेशंट हा पूर्णपणे बरा होतो। तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जर कुठल्याही पेशंटला असा काही प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवत असल्यास बिर्ला हॉस्पिटलमध्ये येऊन तुम्ही त्याचं निदान करावं आणि त्याच्यावर उपचार करावे। थँक्यू।